नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत फरतरवाडी येथे. आमचे मित्र आहेत पैलवान यश शेख यांचा JDS बोरगोट फार्म बोरशेळ्यांचा फार्म आहे. तर सखोल माहिती जाणून घेऊया. आपला फार्म मानण्यापेक्षा एक छोटासा सेटअप आहे फरतरवाडी येथे. एक 20 बाय 40चा एक सेटअप आहे. त्यामध्ये आपल्यापाशी 4 प्युअरच्या बोरच्या शेळ्या आहेत. सुरुवातीला आपण कोटामध्ये काम केलं होतं, पण त्याचा अनुभव इतका असा चांगला नाही राहिला. त्यामुळं आपण नंतर देशी उस्मानाबादीकडे वळलो. त्यामध्ये सुद्धा एवढा काही आपल्याला रिस्पॉन्स नाही भेटला. नंतर मग आमचे मित्र आहेत बोर पालक, त्यांच्याकडून आपल्याला बोरबद्दल माहिती मिळाली. जसं की बोर हे जे स्टॉल फिडिंगमध्ये नाही का एक उत्तम निगा राहणारे किंवा पाळण्यामध्ये तसेच प्रोडक्शनमध्ये वेडगेनमध्ये सगळ्या बाबतीत सर्व गुण संपन्न अशी बोर शेळीची. उस्मानाबादी शेळीमध्ये असा विषय आहे की त्यांची लेंथ पायाची खूप जास्त असते म्हणण्यापेक्षा त्यांच्या ज्या शिरा आहेत, जसं आम्ही बघतो यूट्यूबवर वगैरे, की त्या शेळ्या मुख्यतः चराईसाठी किंवा ग्रेजिंगसाठी जास्त इफेक्टिव्ह आहेत. त्यामध्ये उस्मानाबादी एक अतिशय उत्तम ब्रीड आहे. परंतु आजच्या काळामध्ये आपल्याला ग्रेजिंगसाठी एवढे मोठे क्षेत्रही नाही आहेत, तसेच ती एकदम कष्टदायी गोष्ट आहे. त्यामुळे आता मॉडर्न जे जमाना आहे, मॉडर्न जे काळ आहे ते स्टॉल फिडिंगचं आहे. त्या स्टॉल फिडिंगमध्ये बोर हे एक अतिशय उत्कृष्ट ब्रीड म्हणून जगाने त्याला मान्य केलेलं आहे. कारण त्याची जी उंची आहे, पायाची उंची म्हणा, की ती खूप शॉर्ट येते आणि त्यामुळे त्यांचे जे शिरा जे आहेत, नस जी म्हणतो आपण, त्यांची संख्या किंवा लांबी शॉर्ट आहे उस्मानाबादीच्या तुलनेमध्ये. त्यामुळे बोर ब्रीड जी आहे ती स्टॉल फीडमध्ये सर्वात बेस्ट आहे. की याच्यावर खूप रिसर्च झालेला आहे आणि त्या रिसर्चमध्ये सर्व ब्रीडमध्ये स्टॉल फीडिंगमध्ये सर्वात उत्तम अशी ब्रीड जी आहे ती फक्त बोर आहे. आता आपण पाहूया हा मेल आहे. हा फक्त 3.5 महिने ते 4 महिन्याचा आहे. आपण याची उंची बघू शकता, तसेच जे शरीरावर जे चमक आहे, तसेच ते भरघोसपणा आहे, मांसाचं प्रमाण आहे, हे दिसताक्षणी आपल्याला लगेच कळून येतं. परंतु हे जे वेट गेन आहे ह्याचं कमीत कमी 25 kg लाईव्ह वेट आहे. तर आपल्याला उस्मानाबादीमध्ये हे वेट गेन घ्यायला कमीत कमी 7 ते 8 महिने लागतात. ते बी उत्तम आपलं नियोजन पाहिजे. परंतु बोर ब्रीड अशी आहे की त्याचा FCR रेशिओ इतर ब्रीडच्या तुलनेमध्ये अतिशय चांगला आहे. FCR आपण अशाला म्हणतो की जी फीड कन्व्हर्शन रेशिओ, जे आपण त्यांना जे फीड टाकतो की त्याचं कन्व्हर्शन म्हणजे तर ते खाण्याचा बदल ते कशात करतात, की जास्त प्रमाण त्यांचं मांसामध्ये येते का दूधमध्ये येते, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण जो खर्च केलेला आहे तो आपल्याला त्या वजनवाढीवरच मिळणार आहे आणि तो अतिशय उत्तम जो मिळतो तो फक्त बोर ब्रीडमध्ये मिळतो. कारण की याच्या मागं अनुभव आहे. सुरुवातीला मी कोटा शेळी पालन केलं होतं, पण ती ब्रीड अतिशय सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्ह म्हणण्यापेक्षा ते आपल्या वातावरणात सेट होत नाही आणि जरी सेट झाली तर जो पाहिजे आपल्याला तो रिझल्ट मिळत नाही. त्याच्यानंतर येतो उस्मानाबादीचा विषय. उस्मानाबादीमध्ये असं होतं की ती ब्रीड जी आहे ती पालापाचोळा किंवा ती जी चेहऱ्याची बनावट आहे नैसर्गिक, ती एक झाडपाला खाण्यासाठी अतिशय उत्तम आहे. परंतु त्याला ग्रेजिंग पाहिजे, कमीत कमी अर्धा बंदिश तरी पाहिजे. परंतु आज आपल्याला मॉडर्न जमान्यामध्ये बोरची निवड का करावी, कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो आहे की तो त्याचा वजनवाढीचा येतो. आता म्हटल्याप्रमाणे मी त्यांचा FCR इतर ब्रीडच्या तुलनेमध्ये खूप चांगला आहे. तो बी कशामध्ये, स्टॉल फिडिंगमध्ये. कारण रिसर्चमध्ये असं जे मिळालेलं आहे की त्यांची जी आतड्यांची लांबी जी आहे
की त्याच्यावर जो रिसर्च झालेला आहे की त्याच्यामध्ये खाते प्राणी जे खाते त्याच्या अंगाला किती लागते, ही स्टॉल फिडिंगमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं जे येणारं उत्पन्न आहे की तुम्हाला त्यातनं आउटपुट किती मिळतं ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आता आपण हा मेल पाहिला की आता आजी जवळजवळ 3.5-4 महिन्याचा मेल आहे. लाईव्ह वेट त्याचं 25 किलो आहे. पण ह्याच्या मागच्या काळात मी ज्यावेळेस उस्मानाबादी पाळलेली होती त्याचा मेल जवळजवळ 8-9 महिने झालं तरी 30 प्लस होऊ शकला नाही. सेम ह्याला जी खुराक देत होतं तीच त्याला खुराक मिळत होती. परंतु जी राहतो कुठं विषय की तुम्हाला ॲनिमल वेट गेन किती देतो, काय देतो, वेट गेन तुम्हाला किती देतो. त्यामुळे आम्ही बघा सुरुवातीला कोटा पाळले, नंतर उस्मानाबादी पाळले आणि आता आमच्यापाशी आमच्या मित्रांनी बापू केसकर सर आहेत, अतिशय तज्ज्ञ माणूस आहे बोर ब्रीडमध्ये, सगळ्याच ब्रीडमध्ये आहे. परंतु आम्हाला जे त्यांनी ज्ञान दिलं, जे आम्हाला शिकवलं ते अतिशय महत्त्वाचं होतं. कारण आपण म्हणतो ना की प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणतरी गुरु असावा, तो आम्हाला मिळाला आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बोर ब्रीड फक्त पाळायला सुरुवात केली. त्यामुळे आम्हाला विषय असा झाला की जो पहिला आम्हाला जो नुकसान होत होते की फीड आपण चांगलं जरी टाकलं तरी त्याचं वेट गेन मिळाला, आणि वेट गेन जरी मिळालं तरी ती स्टॉल फिडिंगमध्ये असल्यामुळे त्यांची जी फर्टिलायझेशनचा रेशिओ आहे जे पिल्लं देण्याचा तो खूप जास्त होता, भाकड काळ आपण त्याला म्हणूया. परंतु ह्या ब्रीडमध्ये असं आहे की पिल्लं देण्याची क्षमता चांगली आहे, तसेच निरोगी राहतात, जास्त यांना काय काळजी करण्याची गरज नाही. तसेच त्यांचे जी इम्युनिटी पॉवर आहे, प्रतिकार क्षमता अतिशय चांगली आहे इतर ब्रीडच्या तुलनेमध्ये. आपण इतर ब्रीडला नावं ठेवत नाही, परंतु स्टॉल फिडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो फक्त ह्याच ब्रीडमुळे सॉल्व्ह होऊ शकतो. आणि तसेच आपण बघितलं तर येणारा काळ हा फक्त बोर ब्रीडचा आहे. का की ती सर्वच गुण संपन्न आहे. तुम्हाला वजनवाढ चांगली मिळते, तुम्हाला पिल्लांचा रेशिओ चांगला मिळतो, तसेच त्यांची इम्युनिटी पॉवर आहे, तसेच त्यांचा FCR रेशिओ आहे अतिशय चांगला आहे.